तुम्हाला दिसतंय का? तरच मी बोलू शकतो. केलेलं आहे. हॅलो. दलित स्वयंसेवक संघाला अण्णाभाऊ साठेंची स्मृती उजागर करण्यासाठी ते जे अथक मेहनत करतायत त्याबद्दल धन्यवाद. अण्णाभाऊ साठेंनी मराठी मातीत, मराठी भाषेत दलित साहित्याचा एक अत्यंत डौलदार वृक्ष उभा केला. वाळवा तालुक्यातील शाळेच्या कुठल्याही इयत्तेत न शिकलेला एक मुलगा साहित्यात इतकी कसदार भर घालू शकला याची नोंद आपल्या देशात जेवढी घ्यायला पाहिजे गेली त्या प्रमाणात घेतली गेलेली नाही. अण्णा भाऊ साठे, भाऊ त्यांच्या वडिलांचं नाव, अण्णा त्यांचं नाव, अण्णा भाऊ साठे किंवा नारायण सुर्वे, हे जे चमत्कार मराठी भाषेत झाले त्याच्यावरून मला एका फ्रेंच साहित्यातल्या अशाच चमत्काराची आठवण येते आणि ती पहिल्यांदा नमूद करून मग मी माझे विचार आपल्यासमोर मांडतो. जॉन जेनेट नावाचे एक महान नाटककार फ्रान्समध्ये झाले. त्यांचा काळ आणि अण्णाभाऊंचा काळ हा एकच. जॉन जेनेट एकही दिवस शाळेत न गेलेला मुलगा अनेक युरोपियन देशांच्यात भटकत भटकत, ज्याप्रमाणे साठे वयाच्या 12व्या वर्षीच मुंबईला गेले आणि तिथं अत्यंत हालअपेष्टेच्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वतःला साहित्याच्या दिशेने घडवायचं काम सुरू ठेवलं, तसंच जॉन जेनेट अनेक देशात फिरत आणि काही वेळा तुरुंगात पासपोर्टशिवाय फिरत होते. शेवटी त्यांना एका देशातला तुरुंग, तिथून दुसऱ्या देशातला तुरुंग असं करत करत फ्रान्समधल्या एका तुरुंगामध्ये घालण्यात आलं आणि तिथं कैद्यांच्या बरोबर बसून ते नाटक करत होते. ही गोष्ट जॉन पॉल सार्त्रच्या कानावर गेली. सार्त्र नोबेल प्राइज विनर, फ्रान्सचे सगळ्यात महान साहित्यकार, ते जॉन जेनेटला भेटायला गेले. जेनेटनी बाल्कनी, द मेड्स अशी कसदार नाटकं लिहिली होती. सार्त्रनी बघितलं की शाळेत एकही दिवस न गेलेला हा तरुण इतक्या महान साहित्य कृती निर्माण करतोय
त्यांनी प्रेसिडेंटला फ्रान्सच्या पत्र लिहिलं की यांना जेलमधून तुम्ही त्वरित सोडा. इतकंच नाही, त्यांनी स्वतः जेनेट द सेंट अँड द मार्टियर या नावाने जवळ 550-600 पानाचं पुस्तक लिहिलं. सार्त्रनी जो मानाचा मुजरा ज्या जेनेटला दिला आणि त्या मानाच्या मुजऱ्यामुळं ज्या जेनेट जगभर पसरले, तो मानाचा मुजरा भारतीय साहित्याने अण्णाभाऊ साठेंना देऊ शकले असते तरी सुद्धा मनापासून दिला नाही, याची खंत आहे. पण या मुजऱ्यास खेरीज सुद्धा आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना जितकं प्रेम, जितका सन्मान मिळायला पाहिजे होता, तितकं प्रेम, तितका सन्मान जरी भारतातल्या इतर भाषांच्यातून मिळाला नसला तरी सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी स्वतःच्या हाताने पेटवलेली साहित्याची, स्फूर्तीची, प्रेरणेची मशाल आयुष्यभरच्या परिश्रमाने सतत तेवत ठेवली. कमालीचं साहित्यिक. मराठी साहित्याची मान आता जर गर्वानी उंच कराविषयी वाटली तर त्यात अन्य भाषांच्या तुलनेने मराठीतलं दलित आणि स्त्रीवादी साहित्य ह्यासाठी आहे. आणि दलित साहित्यामध्ये अण्णाभाऊंचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ते तर योग्यच होतं. पण अनेक शतकं त्यांची ही भरीव कामगिरी जगभर आणि भारतभर साहित्याचे प्रेमी लक्षात ठेवतील. पण ते फक्त साहित्यिक असते तर त्यांची कामगिरी जितकी महान आहे तितकी महान झाली नसती. त्यांच्या कामाचं महत्त्व ते शाहीर होते, ते नाटककार होते, ते कवी होते, कादंबरीकार होते, त्यांनी लघुकथा लिहिल्या, त्यांनी वैचारिक लेख लिहिले. हे सगळं प्रचंड काम केवळ 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये सफल करून दाखवणं ही एक किमयाच होती. पण हे काम त्यांनी साहित्य लिहायचं म्हणून साहित्य लिहिलेलं नव्हतं, तर जीवनाच्या, समाजाच्या वैचारिक कार्याला जोडून घेऊन हे सगळं लिखाण केलेलं होतं. म्हणजे अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे अण्णाभाऊंचं बिनसाहित्यिक काम हे पण त्यांचं फार महान साहित्य आहे. हे कधी विसरता कामा नये. कृती आणि शब्द या दोन्हींच्या मध्ये अण्णाभाऊ साठेंना कधी दोन रूप दिसली नाहीत. कृती आणि शब्द त्यांच्यासाठी एक रूप होते. आणि ही त्यांची कृती आणि हे त्यांचे शब्द हे सतत देशाच्या, समाजाला झालेल्या 2 जखमा भरून काढण्यासाठी कार्यरत राहिले. ह्या 2 जखमांपैकी एक जखम जी त्यांनी डांगेंच्याकडून घेतलेल्या नजरेतून फार नीटपणे न्याहाळली, ती जखम म्हणजे श्रीमंती आणि गरिबी, एक आर्थिक वर्ग आणि दुसरा दुरावलेला, कमकुवत झालेला आर्थिक वर्ग यांच्यामधली मोठी दरी. दुसरी जखम जी भारतीय समाजाला अनेक शतकं सतावत राहिलेली आहे ती म्हणजे वर्णव्यवस्था आणि जात व्यवस्था. आणि ती जखम न्याहाळायला, त्याचं निरीक्षण करायला, परीक्षण करायला, त्याच्यावर उपाययोजना करायला त्यांनी आंबेडकरांच्याकडून नजर घेतली. ज्याप्रमाणे अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्यात शब्द आणि कृती
यांच्यामध्ये कधी फारकत नव्हती, तर त्याचप्रमाणे त्यांनी आंबेडकरांच्याकडून घेतलेली नजर आणि डांगेंच्याकडून घेतलेली नजर यातही कधीच फारशी फारकत नव्हती. अर्थात ही गोष्ट खरी की सुरुवातीचे जास्त अंगाने कम्युनिस्ट असलेले अण्णाभाऊ हे त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळामध्ये जातवाद आणि वर्णवाद यांच्या विरुद्ध जास्त कसोशीने लढायचा प्रयत्न करत होते. किंवा आपण असे म्हणू शकू की कम्युनिस्ट पिंडाचा हा अत्यंत तल्लख प्रतिभेचा लेखक हा भारतातल्या अर्थविग्रह, क्लास कॉन्फ्लिक्ट ह्या गोष्टीकडं जातीच्या अंगाने पाहू शकला. आपल्याला माहितीच आहे की कार्ल मार्क्सचं सगळं चिंतन हे जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स आणि त्या जवळच्या युरोपियन देशांच्या समाज परिस्थितीवर आधारलेलं 19व्या शतकातलं चिंतन होतं. अण्णाभाऊ साठेंचा काळ हा भारतीय स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमाराचा आणि त्यानंतरची वर्ष, आणि मार्क्सच्या नंतर जवळपास 7-8 दशकांनी एशियामधल्या एका देशाच्या सामाजिक परिस्थितीकडे बघताना मार्क्सच्या चिंतनशैलीचा अवलंब केला तरी सुद्धा मार्क्सच्या काही मूलभूत सिद्धांतामध्ये फेरफार करणं जरुरीचं होतं, आणि ते अण्णाभाऊ साठेंनी फार समर्थपणे केलं. एका पठडीतले मार्क्सवादी ते राहिले नाहीत, तर जीवनाला सामोरे जात वेगवेगळे संघर्ष येत राहिले. त्या संघर्षांना हाताशी धरून त्यांना तोंड देत ते संघर्ष उल्लंघत ते पुढे जात राहिले. मी ज्या जेनेटचा उल्लेख केला तसा बर्टोल्ट ब्रेख्टचाही उल्लेख करायला पाहिजे. अण्णाभाऊ साठे इंडियन पीपल्स थिएटर मुवमेंटचे एक खंदेवीर होते, आणि त्यावेळेस बर्टोल्ट ब्रेख्ट IPTA साठीचा एक तळपणारा तारा होता, झळकणारा तारा होता. पण अण्णाभाऊ साठेंनी त्यांची प्रतिभा ही पारंपरिक उपलब्ध असलेल्या फॉर्म्समध्ये ढाळून त्यातून किमया घडून दाखवली. ब्रेख्टला पवाड्याचा अंदाज नाहीये, असू शकणं शक्य नव्हतं, पण आपल्या शाहिरांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळेस त्यांच्या एक एक शब्दांनी आणि त्याच्या चालीनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं, स्फूर्ती दिली, ताकद दिली. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या प्रक्रियेला मोठी चालना दिली. अण्णाभाऊ साठे हे स्वतःच्या जमिनीत फार सुदृढपणे उभा राहिलेला एक मोठा वृक्ष, त्याच्या फांद्या आकाशातल्या इतर अनेक ताऱ्यांकडे पाहत असतात, पण त्याची मुळं ही स्वतःच्या जमिनीत, स्वतःच्या मातीत असतात. अशा प्रकारे जगत राहिले. मार्क्सिझम असो, त्या काळात कलोनियलिझम नुकताच संपला होता आणि भारताचं खेड्यातलं जीवन हळूहळू शहरीकरणाकडे वळत होतं आणि शहरं वसत होती. अण्णाभाऊंनी शहराचा पिंड पत्करला. जातीच्या पिंजऱ्याच्या बाहेर जाण्यासाठी शहर मदतरूप बनू शकेल ही त्यांची एक श्रद्धा होती, विश्वास होता. अर्थात हा अंधविश्वास नव्हता. शहरांच्याकडे पण चौकस चिकित्सक
बुद्धीने ते पाहू शकत होते. त्यांना 1 ऑगस्ट 2020 त्यांच्या जन्माची 100 वर्ष पुरी होतात. त्यावेळेस माझ्याकडून, अशा माणसाकडून की ज्याला शब्दाविषयी पण प्रेम आहे आणि कृतीविषयी तितकंच प्रेम आहे, अशाकडून मी माझी मनापासूनची त्यांच्या प्रतीची असलेली आदराची भावना नमूद करतो. आणि मला आपल्या पुढं जे विचार मांडायचे ते थोडक्यात मुद्देसूद रीतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. अण्णाभाऊंनी, त्याआधी आंबेडकरांनी, शाहूंनी, फुलेंनी, दक्षिणेकडच्या तमिळनाडूमध्ये पेरियारनी, दक्षिणेकडच्याच कर्नाटकमध्ये त्याही आधी बसवण्णांनी आणि उत्तर पूर्वेच्या भारताच्या भागात त्याही आधी अनेक शतक गौतम बुद्धांनी आपल्या देशातल्या तळागाळाच्या, कडेकडेच्या, किनाऱ्याच्या, ज्यांना दुर्बल करून टाकण्यात आलेल्या आशांच्या, स्त्रियांच्या, ज्यांना गुलाम करून वेठीस धरलेल्या अशा सगळ्यांच्या उद्धारासाठी एक आणि एकच मंत्र दिला होता. तो म्हणजे जातीपासून आणि वर्णापासून मुक्ती. त्या जाती आणि वर्णांच्या विषयी काही ठळक मुद्दे आपल्यासमोर मांडतो. जात काय आहे, ती कशी आली, ती नक्की केव्हा निर्माण झाली, याविषयी समाजशास्त्राच्या विचारकांच्या मध्ये अनेक महत्त्वाचे मतभेद आहेत. जातीचा उल्लेख वैदिक साहित्यात आहे का? त्यानंतर तसा उल्लेख असला आणि खास करून मनुस्मृतीत तो पराकोटीला गेला असला तरी मनुस्मृतीच्या नंतरच्या काळामधल्या निर्माण झालेल्या साहित्यामध्ये आणि खास करून तत्वज्ञानात्मक साहित्यामध्ये न्याय किंवा वैशेषिका या विचारांच्या मध्ये जात किंवा वर्ण यांचा उल्लेख कमी का आढळतो, याचं उत्तर अजून नीट सापडलेलं नाहीये. काही समाजशास्त्रज्ञांच्या मते जातीचा उद्भव जवळपास 15-16व्या शतकानंतरच होतो. काहींच्या मते जातीला निश्चित स्वरूप मिळतं, ते इंग्रजांच्या काळामध्ये मिळतं. आणि काहींच्या मते जात ही मनुस्मृतीच्या काळापासून निर्माण झालेली अत्यंत अनिष्ट प्रथा आहे. थोडक्यात ही केव्हा निर्माण झाली, का निर्माण झाली, याविषयीचे अनेक वाद आणि विवाद आहेत. आपल्या सगळ्यांच्या अत्यंत जवळून परिचयाचा असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निबंध वजा लिहिलेला, भाषणाच्या निमित्ताने लिहिलेला पण अत्यंत महत्त्वाचा असा ग्रंथ द अनायलेशन ऑफ कास्ट, जातीचं समूळ उच्चाटन, हा आहेच. आणि ह्या ग्रंथात आंबेडकरांनी जातीचा विचार करताना त्याचबरोबर फार मोठ्या प्रमाणावर आणि जास्त सखोलतेने वर्णाचा विचार केलेला आहे. तो आपल्याला अत्यंत उपयोगी आहे. ही गोष्ट खरी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णव्यवस्था ही श्रमव्यवस्थेशी जोडलेली आहे.
श्रमाच्या विभाजनातून निर्माण झालेली आणि एकाच प्रकारच्या लोकांचं वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी जाणून बुजून जोपासली गेलेली आणि लादली गेलेली, थोपली गेलेली अशी व्यवस्था आहे. हे त्यांचं विवेचन फार वाचल्यानंतर पुन्हा पुन्हा वाचावं, त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार करावा, हे आपल्याला सहज सांगून जातं. अत्यंत बांधेसूद मुद्दे अत्यंत तार्किक रीतीने मांडलेले, त्याबरोबर त्यांनी जवळपास 1000 वर्षाचं साहित्य, इसवी सनापूर्वीच्या 1000 वर्षाचं साहित्य, याचा अभ्यासपूर्ण विचार करून त्याची केलेली मांडणी, या सगळ्यांनी द अनालिसिस ऑफ कास्ट हे आपल्याला अनेक शतकं पुरेल असं चिंतन सजलेलं आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्याच्या अगदी अखेरीस लिहिलेली अन्य पुस्तकंही यात आपल्याला उपयोगी पडण्यासारखी फार आहेत. तथापि वर्णासंबंधी जेवढी स्पष्टता इतिहासामध्ये आहे, तेवढी जातींसंबंधी, त्यांच्या उत्पत्तींसंबंधी, त्यांच्या प्रसारासंबंधी, त्यांची पकड घट्ट होण्यासंबंधी नाहीये. ही गोष्ट बाबासाहेबांच्या मताप्रमाणे लिखाणातून आणि अन्य समाजशास्त्रीय लिखाणातून आपल्या परिचयाची आहे. जेव्हा लॉर्ड मेयोनी 1871 मध्ये भारताची पहिली जनगणना केली, त्यावेळेस जवळपास 300 जातींचा त्यात उल्लेख आला होता. त्यानंतर 30 वर्षांनी जेव्हा द कास्ट अँड ट्राईब्स ऑफ इंडिया ही मालिका बनवली गेली, त्यात 2200 जातींचा उल्लेख आला होता. सुमारे 35 ते 40 वर्षापूर्वी भारतातीलच एक अत्यंत अभ्यासू अशा अभ्यासकांनी जेव्हा द द द कास्ट ऑफ इंडिया, द पीपल ऑफ इंडिया ही सिरीज बनवली 10 खंडामध्ये, के सिंग, कुमार सुदेश सिंग अँथ्रोपॉलॉजिकल सर्वेचे आणि त्यानंतर अँथ्रोपॉलॉजिकल सर्वेच्या बाहेर राहून स्वतंत्रपणे अभ्यास करणारे असे अभ्यासक, त्यांनी 4000 पेक्षा जास्त जाती, जमाती आणि आदिवासी जमाती यांचा उल्लेख केला. तर नवीन जाती बनत जातात आणि काही जाती आपल्यापेक्षा ज्यांना वरचं मानलं गेले किंवा खालचं मानलं गेले अशा जातींच्या वर किंवा खाली इतिहास काळात जाऊ शकतात, अशी उदाहरणं आढळून आलेली आहेत. पण वर्ण मात्र ज्या उतरंडीमध्ये आपल्या डोक्यावर थोपण्यात आला, त्या हायरार्कीमध्येच आधीपासून, आरंभापासून ते आपल्यापर्यंत शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे वर्णव्यवस्था ही जास्त मोठ्या प्रकारचा बोजा आपल्या समाजावर आहे आणि जाती व्यवस्था ही वर्णव्यवस्थेमधलीच, पण थोड्याफार अंशाने लवचिक अशी अन्याय निर्मिती करणारीच व्यवस्था आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र ध्यानात घेऊन आपल्याला आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे या दोघांच्याकडून शिकायला मिळू शकेल. आत्ताच्या काही वर्षांच्या पूर्वी गेल्या 15 वर्षामध्ये देशातल्या 10,000 पेक्षा जास्त
विविध राज्यातल्या, विविध सामाजिक स्तरातल्या, विविध वयोगटातल्या, विविध जाती जमाती आणि आदिवासी जमातीमधल्या व्यक्तींचे जेनेटिक सॅम्पल्स गोळा करून त्याचं टेस्टिंग हैदराबादच्या द सेंटर फॉर मॉलिक्युलर बायोलॉजी CMB या संस्थेने हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि जेनेटिक्स सायन्समध्ये आत्ता जगात सगळ्यात अग्रस्थानी असलेल्या प्रोफेसर डेव्हिड रिक यांच्या मदतीने संशोधन केलं. त्या संशोधनात असं आढळून आलं की या संशोधनासंबंधी मी थोडंसं विस्ताराने सांगायचा प्रयत्न करतो, कारण हे सगळं संशोधन आपल्या विचाराला फार उपयोगी पडेल अशा प्रकारचं संशोधन आहे. त्यांचा एक मोठा ग्रंथ हू वी आर, हाऊ वी गॉट देअर या नावाने या शीर्षकाखाली 2018 साली प्रसिद्ध झाला आहे. अजून त्याचं भाषांतर कुठल्याही भारतीय भाषेत झालेलं नाही आहे. त्यांच्याबरोबर एक दीर्घ चर्चा करण्याची संधी मला मिळाली होती आणि त्याचं ट्रान्स्क्रिप्शन मी मराठीमध्ये लवकरच सर्क्युलेट करीन. डेव्हिड रिक यांचा शास्त्रशुद्ध आपल्या देशातल्या लोकवस्तीविषयीचा शास्त्रशुद्ध अभ्यास असं सांगतो की आपल्या देशामध्ये कुठलाही असा समाज नाहीये, मग तो मातंग असो की मराठा असो, गारो असो की खासी असो, तो मारवाडी असो की मद्रासी असो, कुठलाही असा समाज नाहीये, कुठलीही अशी कास्ट किंवा कम्युनिटी नाहीये ज्याच्यामध्ये सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जीन शुद्धता आहे. जेव्हा डेव्हिड रिक सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत असं म्हणतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर गेल्या 7 ते 8 हजार वर्षाचा पट त्यांनी ठेवलेला आहे. त्यांनी हा जीन पूल गेल्या 7 ते 8 हजार वर्षाच्या गणितामध्ये तपासून बघितलेला आहे, त्या फ्रेमवर्कमध्ये तपासून बघितलेला आहे. त्यांना एक अशी कम्युनिटी भेटली, त्या कम्युनिटीचं नाव व्यास आहे आणि ती आत्ताच्या तेलंगणामध्ये म्हणजे आधीच्या आंध्र प्रदेशमध्ये ती त्यांनी जेव्हा रिसर्च केला त्यावेळेस ती आंध्र प्रदेश आत्ताच्या तेलंगणमध्ये राहती. आणि त्या कम्युनिटीमध्ये गेल्या 1000 किंवा 1200 वर्षामध्ये बाहेर लग्न न केल्यामुळं, जातीबाहेर त्यांच्या समाजाबाहेर लग्न न केल्यामुळं त्यांच्यामध्ये जेनेटिक एकवाक्यता किंवा ज्याला प्युरिटी म्हणू शकू अशी प्युरिटी असेल असं अनुमान ठेवून त्यांनी यांचाही अभ्यास केला. आणि त्यांच्या असं ध्यानात आलं की गेल्या 1000 ते 12 वर्षामध्ये व्यास नावाच्या तेलंगणाच्या जमातीमध्ये जीन मिक्सिंग झालं नाही, पण त्या आधीच्या काळामध्ये ह्याच कम्युनिटीमध्ये 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लोकांच्या जीन्स येऊन वसलेले आहेत. एक प्रकारचे लोक अंदमानमधनं आलेले, दुसरे दक्षिण भारतात तमिळनाडूमधनं आलेले आणि तिसरे उत्तरेकडून आलेले, आसामकडून आलेले. डेव्हिड रिक यांचं मत शास्त्रीय अभ्यासावरून अत्यंत स्पष्ट रीतीने त्याने असं मांडलंय की भारत या देशामध्ये कुठलीही जात किंवा जमात ही इतिहासाच्या संपूर्ण पटलावर त्याच विशिष्ट जात किंवा जमातीतली नाहीये. सततचं क्रॉस ब्रीडिंग, सततची परस्पर देवाणघेवाण, ते जेव्हा सतत म्हणतात तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढं 500 वर्ष, 800 वर्ष, 1200 वर्ष, 2000 वर्ष असे कालखंड आहेत.
10 वर्ष किंवा 5 वर्ष असे कालखंड नाही आहेत, हे ध्यानात घ्यायला पाहिजे. थोडक्यात जात ही बायोलॉजिकल कंडिशन नाहीये. जात ही एका शरीराची किंवा शरीरांच्या जथ्याची व्याख्या नाहीये. इट इज नॉट ए डेफिनेशन ऑफ अ ग्रुप ऑफ बॉडीज. इट इज नॉट अन ॲट्रिब्यूट ऑफ ए कम्युनिटी. जात ही बाहेरून थोपलेली आणि नंतर काही कालांनी त्या समाजाने स्वतःहून किंवा नाईलाजाने ज्याचा अंगीकार केलाय, ज्याला इंटरनलाइज केलंय स्वतःच्या मनामध्ये, विचारांच्या मध्ये, वागणुकीमध्ये, पण मुळात बाहेरून थोपलेली अशी व्याख्या आहे. सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर जात जातच नाही. जात ही केवळ मनोभूमिका, माइंडसेट आहे समाजाची. केवळ बाहेरून थोपलेली व्याख्या आहे. केवळ कल्पना आणि संकल्पना आहे. पण ह्या कल्पना संकल्पना, या बाहेरून थोपलेल्या व्याख्या, ही मनोभूमिका, हे आपल्याला समाज जीवनामध्ये सतत नडणाऱ्या व्याख्या, कल्पना संकल्पना आणि त्याच्या आधारावर सततचा निर्माण होणारा अन्याय, लाखो लोकांना सहन करायला लावणारा असा अन्याय, या सगळ्या कचाट्यातून बाहेर आपल्याला पडायला पाहिजे. हे शाहूंनी सांगितलं, फुलेंनी सांगितलं, आंबेडकरांनी सांगितलं, अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं, बसवण्णांनी सांगितलं. हे होणार कसं? हे होणार कसं हा मोठा प्रश्न बुद्धापासून, बसवण्णांच्यापासून आपल्यापर्यंत प्रचंड अकराळ विकराळ पसरलेला हा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी इकॉनॉमिक मेथड ऑफ कास्ट रिडक्शन याचा प्रयोग करून बघितला. समाजाचं मार्क्सवादी वर्णन करणे, समाजाचं जातवादी स्वरूप नाकारणे, समाजामध्ये जाती जातींचे वाडे आणि पाडे बांधण्यापेक्षा समाजामधल्या वर्ग आणि वर्ग यांचे ताणतणाव समजून घेणे आणि त्यातून समाज सुधारणेचं काम करणे, हा कार्यक्रम अण्णाभाऊ साठेंनी केला. आज जेव्हा आपल्या देशामध्ये वर्ण आणि जात या दोन्ही लाठ्यांनी, लाठी चालवण्याच्या कामात लहानपणापासून ट्रेनिंग घेणारे समाजाला पिटत आहेत. आणि मी हे केवळ उपमा म्हणून म्हणत नाहीये, केवळ मेटाफर म्हणून म्हणत नाहीये. गेल्या काही वर्षांच्या मध्ये मॉब लिंचिंगच्या प्रत्येक केसमध्ये सापडलेला हा वंचित, दलित, जात व्यवस्था किंवा धर्मविवाद यांच्यात तो कचून गेलेला असाच राहिला आहे. उन्हाचा जो प्रकार झाला, सापकाचे फटके बसलेल्या उघड्या पाठी टेलिव्हिजनवर ज्या प्रकाराने देशाला दाखवल्या, तो अगदीच अलीकडचाच आहे. आणि जम्मूमध्ये 8 वर्षाच्या बकरवाल मुलीला रेप करून, तिच्या आई वडिलांचा खून करून, नंतर रेप करणाऱ्यांना शिक्षा न देता ज्यांनी रिपोर्ट पोलीसमध्ये केले त्यांनाच शिक्षेला पात्र धरणं, हा सगळा या जातीचा प्रताप आहे. आपला देश स्वतंत्र झाला, राजे रजवाड्यांच्या कसाटीतून सुटला. आपल्या देशात
लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या देणगीमुळं, त्यांनी बनवलेल्या संविधान या महान धर्मग्रंथामुळं प्रत्येकाला अधिकार देण्याचं घोषित झालं. पण ते सगळे अधिकार आपल्या पदरात पडत असताना मधी जातीची चाळणी आणि गाळणी लागते, वर्णाची कात्री लागते आणि त्यातून निर्माण झालेले द्वेष, त्यातून निर्माण होणारी हिंसा ही सतत वंचितांच्या वाट्याला येत राहते. अण्णाभाऊंनी आपल्याला साहित्य दिलं, मराठी भाषेला त्यांनी समृद्ध बनवलं, मराठी मनाला त्यांनी खऱ्या अर्थाने सुसंस्कृत बनवलं, भारतीय साहित्यात ते भूषण बनले. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. 100 वर्षापूर्वी एका लहानशा खेड्यात जन्मलेला, एक दिवसही शाळेत न गेलेला, ज्याला अमाप परिश्रम करून नंतरच थाळीमध्ये भाकरी पडू शकत होती अशा मुलाला ह्या सगळ्या समाजाकडं त्या दोन दिव्य दृष्टीतून, एक दिलेली मार्क्सवादी डांगेने दिलेली दृष्टी आणि दुसरी डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली दृष्टी, या दिव्य चक्षूंनी बघण्याची प्रज्ञा होती. 100 वर्षानंतर 2020ला वास्तविक हा देश आधुनिक देश म्हणून जगासमोर यायला पाहिजे होता. वास्तविक आपला समाज समानतेचा पाईक म्हणून जगासमोर यायला पाहिजे होता. त्याच्याऐवजी आपण पुढं जायच्याऐवजी कुठंतरी मध्ययुगाकडे चाललो आहोत. अशा रीतीने अनेक गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत आहेत आणि आपल्याला त्यांनी जखडून ठेवायचा, भीती दाखवून जखडून ठेवायचा प्रयत्नही करत आहेत. ही भीती तोडण्यासाठी हा मध्ययुगाकडे खेचणारा प्रतिगामी प्रवाह, ज्यांनी आपल्या पायात नव्या बेड्या अडकवायचं काम सुरू केलंय, त्या बेड्या तोडण्यासाठी, आपल्या समाजात समानता स्थापित करण्यासाठी, आपल्या समाजाला, संपूर्ण समाजाला ती आंबेडकरी दृष्टी आणि ती समाजवादी दृष्टी बहाल करता यावी आणि समाजाला ती स्वीकारता यावी, ह्यासाठी आपल्याला अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचन आणि मनन रूपाने बिंबवायचं तर आहेच आहे, पण त्यांनी जी कृती केली होती त्या कृतीला शतपटीने चालना देऊन ती कृती खेड्यापाड्यापर्यंत आणि शहरापर्यंत, प्रत्येक प्रांतापर्यंत आणि प्रत्येक स्त्री पुरुष बालकाच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठीची कृती आज आपल्याला पुन्हा उभी करायची. मी बोलत असताना ज्या कुणी ऐकण्यासाठीचा वेळ देण्याचं सौजन्य दर्शवलं असेल, त्या माझ्या सगळ्या मैत्रिणी मित्रांना, माझ्या मुला मुलींना मी हात जोडून विनंती करतो की अण्णाभाऊ साठेंची शताब्दी स्मृती साजरी करण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे ह्या क्षणी आपण उठूया. काही आठवड्यांच्या पूर्वी अमेरिकेमध्ये एका कृष्णवर्णीय तरुणाला पोलिसांनी गळ्यावर पाय ठेवून, तो मला श्वास घ्यायला कठीण जातंय, श्वास घेता येत नाही, श्वास गेला असं ओरडत असताना सुद्धा कचलून मारलं. त्याच्या विरोधात लॉकडाऊन असतानाही अमेरिकेमध्ये हजारो व्यक्ती रस्त्यावर आल्या. त्याच्या विरोधात युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, आफ्रिकेमध्ये व्यक्ती रस्त्यावर आल्या.
पण भारतामध्ये जेव्हा एखाद्या दलित स्त्रीला नग्न करून कुणाचं तरी मूत्र प्यायची सक्ती केली जाते, त्यावेळेला आपलं रक्त सळसळत नाहीये, आपली मनं थजलेली असतात, आपल्या हृदयाचा ठोका कमी जास्त होत नाहीये. आपल्या टेलिव्हिजनवर ब्रेकिंग न्यूज बघण्यामध्ये आपण एंटरटेनमेंटमध्ये तासनतास घालवत असतो आणि व्हॉट्सअपवर कुठले तरी फाजील आणि मूर्खासारखे विनोद आणि कुणाच्या तरी जन्मदिवसाच्या किंवा मृत्यूदिवसाच्या किंवा नातेवाईकांचे फोटो टाकणे अशात वेळ घालवत असतो. अण्णाभाऊ साठेंना आपण आपलंय, ते आपले आहेत असं म्हणायचा अधिकार आपल्याला तेव्हाच येईल जेव्हा आपण जातीवादाविरुद्ध, त्यातून निर्माण होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठू. अण्णाभाऊ साठे आपलेच आहेत असं म्हणण्याचा अधिकार आपल्याला तेव्हाच येईल जेव्हा 130 करोड वस्तीच्या देशामध्ये फक्त 30 अब्जपतींना खुश करण्यासाठी सतत सरकारकडून त्यांचं लांगुल चालन केलं जातं. त्या अर्थनीतीविरुद्ध आपण चिडून उभं राहून आपली चीड राग शब्दांनी, घटनेच्या मर्यादामध्ये अहिंसकरीतीने पण स्पष्टपणे व्यक्त करू शकू, तेव्हाच आपण अण्णाभाऊ साठे आमचेत असं म्हणू शकू. ते आपण म्हणणार आहोत का? का अण्णाभाऊ साठे जर आज आपल्याबरोबर असतील अशी कल्पना केली आणि त्यांच्या त्या 2 डोळ्यांनी आपल्याकडं पाहत असतील अशी कल्पना केली आणि ते तसे जर पाहत असतील तर त्यांच्या मनाला दुःख पोचत असेल याची कल्पना केली तर त्या दुःखाची, त्या वेदनेची पर्वाही न करता थंड आणि थिजलेल्या मनाने, जिवंत शरीरात मेलेली मनं घेऊन आपण असेच अनेक शतक भरकटत राहणार. प्रश्न अण्णाभाऊ साठेंचा नाही, आपला आहे. त्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे, पण ते उत्तर ग्रहण करून, पेलवून त्या उत्तराची कहाणी आपण पुढे नेणार का नाही हा प्रश्न आहे. का त्यांनी केलेले पोवाडे आपण केवळ संगीत म्हणून गात राहणार? त्यांनी सांगितलंच होतं की मी इकडं आणि माझी मुंबई तिकडं, मुंबई पण पोरकी आणि मी पण पोरका. त्यांचेच शब्द आज जर वापरायचे झाले तर आपला प्रतिगामी ताकदीने वेढलेला देश आणि थंड मनाचे आपण, तो देश तिकडं आणि आपण इकडं, न देशाला वंचितांची पर्वा न आपल्याला देशाची पर्वा, हे चित्र बदलण्यासाठी या 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंचा 100वा जन्मदिवस येतो. तेव्हा चला मित्रांनो, प्रतिज्ञा करूया की या देशाला जातीच्या आणि वर्णाच्या बेड्यांनी बांधण्यात आलाय, त्या बेड्यातून या देशाला खरोखर मुक्ती मिळवून देण्याचं काम स्वतःपासून सुरुवात करूया. धन्यवाद.